नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. आणि मित्रांनो, आपण जी करंट अफेअर संदर्भात दररोज आपल्या विविध सोशल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जो प्रश्न विचारतो, त्यात करंट अफेअर्सचे बरेचसे प्रश्न आहेत, त्याला आपण मिशन 900+ असं म्हणतोय. म्हणजेच मुख्य परीक्षेमध्ये जर आपल्याला पहिला क्रमांक मिळवायचा असेल तर 900+ गुण जर आपण मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केले तर निश्चित आहे आपल्याला पहिला क्रमांक प्राप्त करण्यापासून कोणीही त्या ठिकाणी रोखू शकत नाही. आणि म्हणूनच या मिशन 900+ मध्ये आपण दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये जे अत्यंत कळीचे मुद्दे आहेत त्या कळीच्या मुद्द्यांवरती तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि ते प्रश्न तुम्ही त्याची उत्तरं लिहिल्यानंतर तुम्हाला ती तपासून पण दिली जात आहेत. मात्र त्या प्रश्नावरती तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे सखोल नक्की त्याची गरज काय आहे, हा प्रश्नामध्ये ज्या काही संकल्पना निहित असतात त्या नक्की कोणत्या आहेत, या सर्व बाबी तुम्हाला कळाव्यात म्हणून आपण त्याचं डिस्कशन सुद्धा घेतोय. आणि याच संदर्भातला हा आजचा व्हिडिओ आहे. आणि यामध्ये आपण पाहतोय ते म्हणजे की मी तुम्हाला एक 9 ऑगस्ट रोजी या प्रश्न विचारला होता, तो होता एथिक्स संदर्भातला. आणि त्याला जी काही जे कारणीभूत घटक होता किंवा त्या कॉन्टेक्स्ट होता तो म्हणजे महाराष्ट्र शासनाद्वारे नुकताच ज्या आपले जे राज्य कर्मचारी आहेत, मग ते वर्ग 1 पासून ते अगदी वर्ग ड क ड च्या वर्ग 4 श्रेणी जे काही कर्मचारी आहेत तिथपर्यंत, तर त्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गांना महाराष्ट्र शासनाद्वारे एक विशिष्ट प्रकारची नियमावली ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि ती नियमावली कशा संदर्भात आहे, ती सोशल मीडिया संदर्भात आहे. तर सोशल मीडियावरती आणि सोशल मीडियाचा वापर करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं वर्तन कसं असलं पाहिजे या संदर्भातली ही नियमावली आहे. आणि मग तोच धागा पकडून आपण तुम्हाला एथिक्स 4 मध्ये या संदर्भात काय प्रश्न येऊ शकतो तो विचारला होता. तो प्रश्न असा होता की डिस्कस द एथिकल रॅशनल behind the Maharashtra government's directive restricting government employees from criticizing government policies on the social media. How does it relate to political neutrality in the public service? हाच प्रश्न आपण काय करूया, मराठीमध्ये सुद्धा बघूया. महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना, कुणाला, शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावरून शासनाच्या धोरणावर टीका करण्यास मर्यादा घालणाऱ्या निर्देशांचा काही निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत. कुठून? सोशल मीडियावरून. मग या निर्देशामागील नैतिक कारणमीमांसा स्पष्ट करा. काय करायचं आपल्याला उत्तरामध्ये, ही नैतिक कारणमीमांसा की नक्की काय नैतिक घटक आहेत की ज्या कारणामुळे महाराष्ट्र शासनाद्वारे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत, त्याचे काय एथिकल बॅकग्राऊंड काय त्याचं आपण ते बघूयात. क्रमांक 2, हे निर्देश सार्वजनिक सेवेत राजकीय तटस्थतेशी कसे संबंधित आहेत यावर देखील आपण चर्चा करायला हवी. म्हणजे या प्रश्नामध्ये 2 मुद्दे तुम्हाला सांगायचे. एक तर तुम्हाला माहिती असायला हवं ते म्हणजे की महाराष्ट्र शासनाने कोणते ते दिशानिर्देश दिलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही वाचन केलं पाहिजे. ती PDF देखील मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे. दुसरं, त्यानंतर जर महाराष्ट्र शासनाने जे दिशानिर्देश जे जारी केलेले आहेत नक्की ते का केलेले आहेत, त्या पाठीमागे त्यांची भूमिका काय आहे, म्हणजे त्याच्या पाठीमागचं नैतिक अधिष्ठान काय आहे हे आपल्याला सांगायचंय. आणि दुसरं आपल्याला ह्या प्रश्नामध्ये सांगायचंय की यासारख्या ह्या ज्या काही दिशानिर्देश आहेत त्याच्यामुळे जे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जो अत्यंत महत्वाचा गुण आहे, जो प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नागरी सेवेचा जो अत्यंत महत्वाचा गुण आहे, मूल्य आहे, आणि ते म्हणजे राजकीय तटस्थता. तर त्या तटस्थता कशी राखली जाईल, ती राखली जाईल का नाही याच्याविषयी तुम्हाला चर्चा करायची आहे. मित्रांनो, याच प्रश्नाची आपण आता चर्चा करूयात. चला सुरुवात करूयात. मग प्रस्तावना कशी करणार बरं तुम्ही, तर मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने प्रस्तावनेमध्ये एक सिंपल थंब रूल आहे, तो म्हणजे ज्याच्या विषयी प्रश्न आहे तुम्ही त्याला डिफाईन करा. मग इथे तुम्ही काय करू शकता, हा सगळा प्रश्न जो आहे तो सोशल मीडिया संदर्भात आहे, तुम्ही त्याला डिफाईन करून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण आपण पेपर 4 मध्ये लिहितोय त्यामुळे थोडंसं नैतिकता या संदर्भात जर आपल्या प्रस्तावनेत काही डेफिनेशन आली तर आणखी चांगला आहे. किंवा ऍटलिस्ट हे सगळं कुणाबद्दल चालू आहे, महाराष्ट्र शासनाने प्रसृत केलेले दिशानिर्देश. मग आपण काय करूया, सोशल मीडियाला, महाराष्ट्र शासनाला आणि नैतिकतेला या तिघांना जोडणारी प्रस्तावना दिली तर म्हणजे काय होईल, तिन्ही बाबी यातून कव्हर होतील. बघूयात कशा प्रकारे आपल्याला प्रस्तावना करता येईल. पहा, डिजिटल युगामध्ये सोशल मीडिया, तुम्ही त्याला समाज माध्यम असंही लिहू शकता, परंतु महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये त्यांनी त्याला सोशल मीडिया हा शब्द वापरलाय, त्यामुळे तोही तुम्ही वापरू शकता, आता तो चालेल. परंतु समाज माध्यम लिहिला तर आणखी चांगला आहे. बघा, डिजिटल युगात सोशल मीडिया हे त्वरित
संवाद व जनमत निर्मितीचे प्रभावी साधन असले. काय आपण त्याचा उपयोग सांगितला की हो हे उपयोगाचं आहे, हे त्वरित संवाद आणि जनमत निर्मितीसाठी अत्यंत उपयोगी साधन आहे. पण तरी मात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून जर याचा अविचारी वापर झाला, शासनाच्या कर्मचाऱ्यांकडून जर याचा अविचारी वापर झाला, म्हणजे एका बाजूला उपयोग सांगितला आपण, दुसऱ्या बाजूला काय म्हणतोय, त्याचा जर अविचारी वापर झाला तर काय होईल, तर शासनाच्या गोपनीय माहितीचा प्रसार, चुकीचे अथवा दिशाभूल करणारे संदेश, तसेच धोरणाविषयीची प्रतिकूल वातावरण निर्मिती होऊ शकते. आणि हे होणं हे योग्यही नाहीये, ना शासनाच्या दृष्टिकोनातून, ना सत्ताधारी पक्षाच्या दृष्टिकोनातून, ना समाजाच्या दृष्टिकोनातून. कारण लक्षात घ्या, कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचं सर्वात महत्वाचं कार्य हे शासनाद्वारे होत असतं आणि त्यामध्ये ही फार मोठं आव्हान म्हणून निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून एका बाजूला ते उपयोगाचं पण आहे, दुसऱ्या बाजूला त्यातून काही निर्माण होऊ शकतात समस्या. आणि म्हणूनच शासनाद्वारे 2025 मध्ये नव्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. म्हणजे आपण एक कॉन्टेक्स्ट तयार केला की हा कॉन्टेक्स्ट आहे आणि म्हणून हा मुद्दा महत्वाचा ठरतोय. मग आता आपण काय करूयात, याच्यामध्ये मेन बॉडीकडे वळूयात. मेन बॉडीकडे वळत असताना तुम्ही एक आकृती काढू शकता. त्या आकृतीमध्ये काय काय घटक यावेत, ज्याच्यामध्ये तुम्ही सोशल मीडिया नक्की काय आहे हे पहिल्यांदा डिफाईन करून घ्या. हे त्यांनी स्वतः GR मध्ये दिलेलं आहे. बघा, त्यांनी GR मध्ये काय काय घटक नमूद केलेत की सोशल मीडिया म्हणजे काय. त्यांनी व्यापक संकल्पना म्हणलंय. एक, सोशल नेटवर्किंग साइट्स, फेसबुक वगैरे, मायक्रो ब्लॉगिंग साइट्स, ट्विटर, एक्स वगैरे, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म, इंस्टाग्राम आणि युट्यूब वगैरे, इन्स्टंट मेसेजिंग ऍप्स जसं की व्हॉट्सअप आणि टेलिग्राम, आणि कोलॅबोरेटिव्ह टूल्स, उदाहरणार्थ विकिपीडिया आणि डिस्कशन फोरम्स. बघा, अशा प्रकारे त्यांनी सोशल मीडिया, मायक्रो ब्लॉगिंग, व्हिडिओ शेअरिंग, इन्स्टंट मेसेजिंग आणि कोलॅबोरेटिव्ह टूल्स या 5 घटकांना सोशल मीडिया म्हणून म्हटलेलं आहे. हे तुम्हाला फार उपयोगाला येईल की नक्की सोशल मीडिया. मग तुम्ही काय करू शकता याच्यात, तर अगदी हे असं लिहिण्यापेक्षा सरळ तुम्ही काय करा, इथे सोशल मीडिया लिहा आणि सोशल मीडिया लिहून तुम्ही हे वर्तुळात दाखवा हे, आणि या ठिकाणी काय करा, मग हे अशा पद्धतीने हे जे घटक आहेत त्या घटकांचे त्या ठिकाणी लिहून काढायचं. काय आहे हे, इन्स्टंट मेसेजिंग ऍप असेल, हे प्लॅटफॉर्म्स असतील जे वेगवेगळ्या प्रकारचे कोलॅबोरेटिव्ह प्लॅटफॉर्म्स असतील ते, हे मायक्रो ब्लॉगिंग साइट्स असतील, इन्स्टंट व्हिडिओ शेअरिंग ऍप असतील. सो ह्या ठिकाणी अशा प्रकारची आकृती काढायची आणि आपण याला चौकट देऊन याला बद्ध करायचं. म्हणजे काय, आपल्याला आकृती पण त्या ठिकाणी गेली की मला माहिती आहे सोशल मीडिया म्हणजे नक्की शासनाला काय अपेक्षित आहे, तर मी त्यांना ते यामधून सांगितलं सुद्धा. ओके, मग आता पुढे काय करणार आपण की जो आपल्या मेन बॉडी मधला जो महत्वाचा घटक आहे की महाराष्ट्र शासनाने हे जे काही दिशानिर्देश दिलेले आहेत त्याच्या पाठीमागची नैतिक कारण मीमांसा काय आहे, आपण त्याच्याविषयी चर्चा करूया की एथिकल रॅशनल काय या पाठीमागचं. बघा, पहिला आहे सत्यनिष्ठा आणि शुचिता. आता मित्रांनो काय करायचं, आपला सिलेबस तुम्हाला पाठ पाहिजे. आपल्या सिलेबस मध्ये बघा तुम्हाला एक घटक आहे काय, द व्हॅल्यूज फॉर द सिव्हिल सर्व्हिसेस किंवा सिव्हिल सर्व्हंट्स व्हॅल्यूज. आता हे जे काही नागरी सेवकाकरता जी वेगवेगळी मूल्य आहेत ना, त्यातच आपल्याला या टॉपिकचा अर्थ आणि उत्तर दडलेलं आहे. आणि हे सगळे मुद्दे जे आहेत ना हे त्यातलेच आहेत, सत्यनिष्ठा आणि शुचिता. काय असतं की शासकीय सेवकांनी शासनाविषयी निष्ठा व प्रामाणिकपणा जपला पाहिजे. कुणाविषयी, शासनाप्रती आपण निष्ठावान असलं पाहिजे, नाही का. म्हणून त्यांच्या प्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणा जपला पाहिजे. आणि वैयक्तिक प्रसिद्धी करता आपल्या पदनामाचा किंवा शासनाच्या चिन्हांचा वापर नाही करायचा. तुम्ही पाहिलं असेल की शासनाने हेही सांगितलेलं आहे की तुमची जर कार असेल तर महाराष्ट्र शासन लिहू नका. याच्यामध्ये त्यांनी हेही सांगितलेलं आहे की जर फेसबुकवरती आपलं अकाउंट असेल तर तिथे तुमचा चेहरा ठेवा, काही हरकत नाही, पण तुमच्या चेहऱ्याच्या मागे मी मुख्याधिकारी आहे, मी कोणीतरी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आहे, हे काहीही दिसता कामा नये. इथपर्यंत त्यांचे निर्देश आहेत आता. आणि याच्यामुळे हे कशासाठी, तर शासनाच्या या सर्व मालमत्तेचा आणि संसाधनाचा स्वतःकरिता वापर होतोय हे त्यातून दिसतंय, म्हणून ते करू नका हे त्यांनी सांगितलंय. ज्याच्यामधून काय होईल, आपल्या प्रोबिटी, शुचिता आणि आपली इंटेग्रिटी या दोन्हीही नैतिक बाबी जपल्या जातील. क्रमांक 1. क्रमांक 2, निष्ठा आणि जबाबदारी, लॉयल्टी आणि रिस्पॉन्सिबिलिटी. एक शासकीय नोकर म्हणून, शासकीय सेवक म्हणून आपल्यावर जी जबाबदारी आहे त्याचं पालन होणं आवश्यक आहे. आणि म्हणून शासकीय कर्मचारी शासन व जनतेप्रती उत्तरदायी असतात.
सोशल मीडियावर धोरणांवर प्रतिकूल मतप्रदर्शन केल्यावर जनतेचा शासनावरील विश्वास कमी होऊ शकतो. जर एखादं धोरण तुम्हाला मान्य नसेल, शासनाचं कोणतंही असेल, ते लाडकी बहिणीबद्दल असेल, नोटाबंदीबद्दल असेल, कुठलंही असेल, तुम्हाला ते मान्य नाही म्हणून तुम्ही स्पष्टपणे काय त्या सोशल मीडियावरती अशा प्रकारचं प्रतिकूल मत त्या ठिकाणी नाही टाकू शकत, कारण तुम्ही शासनाचा भाग आहात. आणि जर शासनाचाच भाग ह्या ठिकाणी विरोधी बोलतोय तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, लोकांमध्येच मग शासनाच्या त्या कृतीविरुद्ध अविश्वास निर्माण व्हायला लागतो. आणि ते होणं हे योग्य नाहीये, अनेक दृष्टिकोनातून, नैतिक दृष्टिकोनातून सुद्धा. आणि म्हणून तुमची जबाबदारी आणि शासनाप्रतीची निष्ठा पाळण्याकरता आपल्याला हे करणं आवश्यक आहे. क्रमांक 3, गोपनीयता व प्रामाणिकपणा. अनेकदा काय होतं की अतिशय संवेदनशील दस्तऐवज असतात. एखादी मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल बघा, अलीकडल्या काळामध्ये माननीय पंतप्रधान किंवा माननीय महोदय साहेब किंवा अगदी माननीय जिल्हाधिकारी साहेब हे काय करतात, मीटिंगच्या दरम्यान जे मोबाईल आहेत ते बाहेर ठेवायला सांगतात. का? कारण तिथे असणारे अत्यंत संवेदनशील ज्या काही चर्चा आहेत, ज्याच्यामुळे समाजात काहीतरी विद्वेष पसरू शकतो, हिंसा पसरू शकते किंवा इतर शत्रुराष्ट्रांना मदत होऊ शकते. तर या बाबी होऊ नये त्याची काळजी घेतली जाते. पण तरी सुद्धा कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे जे अतिशय संवेदनशील दस्तऐवज आहेत हे किंवा निर्णय प्रक्रियेची माहिती बाहेर गेल्यास सार्वजनिक हिताला धक्का बसू शकतो आणि त्यातून आपला जे गोपनीयता आणि प्रामाणिकपणा हे अत्यंत महत्वाचा नैतिक गुण आहे तो भंग होऊ शकतो. वस्तुनिष्ठता आणि परत जबाबदारी. अकाउंटेबिलिटी. शासनाच्या योजना किंवा उपक्रमाविषयीची माहिती अधिकृत माध्यमातूनच दिल्यास ती तथ्य आधारित व जबाबदारीची ठरते. समजा एक योजना आहे आणि त्या योजनेविषयी शासनाकडून एक अधिकृत प्लॅटफॉर्मवरती काहीतरी माहिती प्रसरत झाली आणि त्याचबरोबर एक अधिकारी आहे त्याने आपल्या व्हॉट्सअपला स्टेटस लावून टाकलं आणि त्याच्यामध्ये माहिती वेगळी, इकडे माहिती वेगळी आहे. लोकांमध्ये काय झाला, संभ्रम निर्माण झाला. लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि ती द्विधा मनस्थिती जी असते ना, मग त्याचा उपयोग इतर अनेक दलाल किंवा इतर अनेक लोक त्या ठिकाणी करून घेतात. आणि हे एकूणच काय आहे, आपण ज्या जनतेप्रती उत्तरदायी आहोत, आपण त्या पद्धतीने वागतोय हे चुकीचं आहे. आणि हे कुठेतरी त्या नैतिक पाया मग ढासळला जातोय की अरे शासनाचं नियंत्रण आहे की नाही त्या प्रशासनावरती. आणि म्हणून वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी हे तत्व जे आहे काय की ही योजना आहे आणि ह्या योजनेचे हेच वैशिष्ट्य आहे, मी तेच सांगणार आहे आणि ह्या योजनेमध्ये पण तेच आहे. कुठल्याही पद्धतीने शासकीय अधिकारी वेगळं सांगतोय, शासनाचे अधिकृत चॅनल वेगळे सांगतायत, वस्तुनिष्ठता हरवली जाते. ही हरवू नये आणि वस्तुनिष्ठता आधारात वरतीच मी सुद्धा निर्णय घेणार आहे हे सुद्धा शासकीय कर्मचाऱ्याकडून पुढे गेलं पाहिजे. हे तत्व पाळलं जाईल या सगळ्या निर्देशामधून. तर मित्रांनो, हा सगळा काय आहे, हा त्याचा नैतिक आधार आहे या सर्व निर्देश प्रसृत करण्यामागचा. व्यावसायिकता. शासकीय कर्मचाऱ्यांनी व्यक्तिगत मत आणि अधिकृत भूमिका ज्या आहेत ह्या मांडण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरले पाहिजेत असे हे निर्देश सांगतात. का बरं? कारण त्याच्यातून मग काय होईल, व्यावसायिकता पाळली जाऊ शकते. ती व्यावसायिकता पाळली जाईल की हे माझं वैयक्तिक मत आहे आणि हे शासनाचं मत आहे. तर जर मी शासनाच्याच हँडलवरतून, शासनाच्याच मीडिया त्या अकाउंट वरतून जर माझं मत व्यक्त करायला लागलो तर नक्की माझं मत कोणतं आहे, त्यांचं मत कोणतं आहे कळत नाहीये. आणि ते काय आहे, माझ्या व्यावसायिक नैतिकतेच्या अगदी विरोधात आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचंय, हे सगळे निर्देश जे आहेत ते निर्देश देण्यापाठीमागे नैतिक तत्व कोणती आहेत तर ती आपण बघितली आहेत बघा. 1 व्यावसायिकता, 2 वस्तुनिष्ठता, 3 गोपनीयता, 4 निष्ठा व जबाबदारी, 5 सत्यनिष्ठता. ह्या सगळ्या गुणांची काय होते या ठिकाणी जपणूक होतीये असं आपण उत्तरामध्ये लिहायचं आहे. पण दुसऱ्या बाजूला आणखी एक त्या प्रश्नामध्ये अर्धा प्रश्न असा आहे की राजकीय तटस्थतेशी या सर्व निर्देशांचा काय संबंध आहे, राजकीय तटस्थता याच्याशी काय संबंध आहे. तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे निष्पक्षता, इम्पार्शालिटी. इम्पार्शालिटी म्हणजे कसं असतं बघा की जिथे हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे बरं का शासकीय अधिकाऱ्यांचा, की शासकीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही पक्षाशी आपली जवळीकता ठेवू नये. मत देण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण तो गोपनीय आहे, येते लक्षात. उघडपणे तुम्ही कोणत्याही पक्षाशी आपली बांधिलकी घोषित करू नये, अन्यथा लोकांच्या दरम्यान मग काय होतं की त्यांना असा संदेह निर्माण व्हायला लागतो की हे बघा आम्ही या पक्षाचे आहोत, साहेब त्या पक्षाचे आहेत म्हणून साहेब आमचं काम करत नाहीयेत. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे काय होतं, एकूणच सगळीकडे संभ्रमाचं वातावरण निर्माण होईल
आणि अनागोंदी पसरायला वेळ लागणार नाही मित्रांनो. आणि म्हणून राजकीय पक्षाशी आपली बांधिलकी नाही, आपली बांधिलकी कुणाशी आहे? त्या राज्यघटनेशी आहे. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ती राजकीय निष्पक्षता कुठेतरी जपण्यासाठी हे निर्देश आवश्यक होतेच. पण ते कसं आहे ते आपण पाहतोय. क्रमांक 1, निष्पक्षता, की आपण ना सरकारच्या बाजूने ना सरकारच्या विरोधात, ना कुठल्या पक्षाच्या बाजूने ना कुठल्या पक्षाच्या विरोधात आपण कुठेही ती भूमिका दाखवायची नाहीये. क्रमांक 1. क्रमांक 2, त्यामुळे काय होईल? सार्वजनिक विश्वास हा टिकून राहील प्रशासन आणि शासनावरती, हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. आणि त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या मीडियावरती टीकेपासून लांब राहायचंय, हे दुसरा मुद्दा. आणि तिसरा, सेवेत असणारी शिस्त आणि शिस्तीचं पालन. आचारसंहिता आहे मित्रांनो, आपल्याला कायद्यानुसार आचारसंहिता दिलेली असते, त्याचं पालन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जर आपण ते करत नसू आणि आपण आपल्या सोशल मीडियावरती वेगळ्या प्रकारे मजकूर टाकत असू तर त्याच्या माध्यमातून त्या आचारसंहितेचा भंगही होतोय नव्हे तर त्या आचारसंहितेच्या भंगामधून आपण एकूणच शासनाच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतोय, हे आपल्याला याच्यामधून दाखवता येतं. आणि म्हणूनच पक्षीय निष्पक्षता आपण जपली पाहिजे. आपण कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीये हेच आपल्याला दाखवायचं आहे. सो हे सगळे जे काही निर्देश आहेत ना ते या संदर्भातले आहेत, आपण ते उत्तरामध्ये लिहू शकतो. मग शेवटी निष्कर्षात काय लिहू शकता? निष्कर्षामध्ये आपल्याला बॅलन्स असा प्रकारचा निष्कर्ष देता येऊ शकतो. या ठिकाणी मी काय केलंय बघा, सार्वजनिक सेवेमध्ये राजकीय तटस्थता टिकवून ठेवण्यासाठी आणि नागरिकांचा शासन यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्यासाठी हे नियम अत्यंत महत्वपूर्ण ठरतात. का गरजेचे आहेत? यासाठी गरजेचे आहेत. हे आपण काय केलं? सपोर्ट केला त्या निर्देशांना की नाही हे गरजेचं आहे. का? या 2 कारणासाठी हे गरजेचं आहे. मात्र दुसरीकडे आपण त्याच्यामध्ये काय करतोय? एक थोडंसं कॉशन, थोडंसं आपण त्यामध्ये सुधारणा पण सुचवतोय. ती अशी आहे की हे निर्देश देत असताना शासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यावर मर्यादा घालू नयेत. मात्र या निर्देशांचा अंमल करताना कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही समतोल राखून न्याय मिळणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती अतिक्रमण होऊ नये याची काळजी घेणं अपेक्षित आहे. सो आपण काय करतोय? फक्त शासनाची बाजू नाही तर अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचाही आपण त्या ठिकाणी विचार करायला सांगतोय. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे दररोजच्या न्यूजपेपरमध्ये जे येतात ना थेट त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. हा तर अत्यंत पोटेन्शियल असलेला क्वेश्चन आहे, हा येऊ शकतो. आणि दुसरीकडे आपण याचा अनेक ठिकाणी वापर सुद्धा करू शकतो. ठीक आहे, मग याला कसं स्ट्रक्चर स्वरूप द्यायचं त्याचा हा आपण केलेला हा प्रयत्न आहे. निश्चित तुम्हाला याचा फायदा होईल. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.